कोल्हापुरात आताच्या घडीची एक मोठी बातमी समोर येते। विशाळगड वासियांना मोठा दिलासा मिळालेला आहे। विशाळगडावरील कारवाईला तुर्तास स्थगिती देण्यात आली आहे। अतिशय मोठी घडामोड म्हणावी लागेल। कोल्हापुरातनं विशाळगड वासियांना या ठिकाणी मोठा दिलासा हा मिळालेला आहे। विशाळगडावरील कारवाईला स्थगिती देण्यात आलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून हा वाद प्रचंड पेटलेला आहे। या ठिकाणी आपण पाहतोय विविध आंदोलनं सुद्धा झाली, त्यानंतर अतिक्रमणाच्या कारवाईला हा आपण पाहतोय कुठेतरी वेग आलेला होता। स्थानिक विरुद्ध विविध संघटना असं चित्र उभं राहिलं। यानंतर आपण पाहतोय विशाळगड वासियांना आता मोठा दिलासा मिळालेला असून विशाळगडावरील कारवाईला आता स्थगिती देण्यात आली आहे। अधिकची माहिती आपल्याला सचिन गाड देत आहेत। सचिन, काय अधिकचे अपडेट्स आहेत? तुर्तास दिलासा मिळालाय, विशाळगडावरील कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे। तर विशाळगड वासियांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे। विशाळगडावरील कारवाईला स्थगिती देण्यात आलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून हा मुद्दा प्रचंड चर्चिलेला जात होता। या संदर्भात संभाजीराजे छत्रपती यांनी सुद्धा पुढाकार घेत आंदोलनामध्ये ते सहभागी झालेले होते। यानंतर बऱ्याच जणांवर या संदर्भात गुन्हे सुद्धा दाखल झालेले होते। अतिक्रमण करण्याच्या कारवाईला आपण पाहतोय त्यानंतरच वेग आलेला होता। मात्र आता विशाळगडावरील कारवाईला तुर्तास स्थगिती देण्यात आलेली आहे। विशाळगड वासियांना या संदर्भातला मोठा दिलासा हा देण्यात आलेला आहे। मुंबई हायकोर्टाने या संदर्भातला मोठा निर्णय घेतलाय। भर पावसामध्ये कारवाई कशाला असा सवाल उपस्थित करत राज्य सरकारला आता खडेबोल मुंबई हायकोर्टाने सुनावलेले आहेत। पुन्हा एकदा सचिन गाड यांच्याकडे जाऊया। सचिन, काय अधिकचे अपडेट्स? नक्कीच आपण बघतोय की सध्या विशाळगडावर जी काही कारवाई सरकारकडून करण्यात आली होती, तोडक कारवाई, त्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली। आज त्या याचिकेवरती सुनावणी पार पडली आणि यावेळेला उच्च न्यायालयाने राज्य सरकारला खडेबोल सुनावले। पावसाळ्याचे सध्या दिवस आहेत आणि अशा पावसाळ्याच्या दिवसात तोडक कारवाई कशा असा सवाल उपस्थित करत उच्च न्यायालयाने या सध्याच्या कारवाईला स्थगिती दिलेली आहे। सचिन, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। तर मुंबई हायकोर्टाने मोठा निर्णय हा घेतलेला आहे आणि या संदर्भात विशाळगड वासियांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय। विशाळगडावरील कारवाईला आता स्थगिती देण्यात आलेली आहे। या संदर्भात काही सवाल सुद्धा मुंबई हायकोर्टाने सरकारला विचारलेत। तर मुंबई उच्च न्यायालयाने हा मोठा निर्णय आता या संदर्भात दिलाय। भर पावसात कशासाठी कारवाई करायची आहे असा सवाल थेट मुंबई हायकोर्टाने सरकारला या ठिकाणी विचारलेला आहे आणि या संदर्भात आता विशाळगड वासियांना मोठा दिलासा प्राप्त झालाय।